हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? माहीत असणार तर आज आहे 28 तारीख आणि आज आहे मयंकचा वाढदिवस. तर संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि बड्डेला तरी कोणी येणार नाही आहे, कारण की सगळ्यांची तब्येत वगैरे बरी नाही आहे आणि म्हणजे नाही का त्यामुळे घरातल्या घरातच करत आहे मी. काय मोठा नाही करायचा, फक्त त्याला एक नाही का लहानपणी एक उत्साह असतो ना, बड्डे बड्डे, मग फक्त तेवढा केक वगैरे कट करणार आहे. आणि त्याला आवडती बिर्याणी वगैरे, त्यामुळे मस्त अशी आज मी बिर्याणी बनवणार आहे, दम बिर्याणी. तीही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला ब्लॉगर एंडिंगपर्यंत नक्की राहा. कसा त्याचा बड्डे होतो, काय होतं ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला. तर आज तुमच्यासोबत मी माझ्या पद्धतीने बिर्याणी रेसिपी शेअर करत आहे. एकदम इझी आहे. अर्धा किलोचं माप आहे. अर्धा किलो चिकन तर अर्धा किलो तांदूळ टाकून मी असं बिर्याणी बनवणार आहे आणि एकदम परफेक्टली तुम्हाला मेजरमेंट पण सांगते. मी तर काय सगळं अंदाजे घेत असते, मी काय पूर्ण मापून वगैरे घेत नाही, कारण की एकदम परफेक्ट झालते आणि खरंच खूप टेस्टी लागत होते आणि घरातले पण आवडीने खाल्लेत. चला तुम्हाला ही दाखवतेच मी. तर सगळ्यात पहिला तरी चिकनला ना आपल्याला एकदम स्वच्छ क्लीन करायचं आहे बघा. त्यातली काही पण चरबी असू दे, काही पण असू दे, सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर मी कांदा ना कापून ठेवलेला. एक कांदे ना मी 6-7 घेतलेले आणि त्याला ना बारीक बारीक चिरून ना उन्हात ठेवलेलं थोडा वेळ, जेणेकरून काय होतं ना, आपण जेव्हा कांदा तळतो ना त्यावेळेस पाणी खूप उडतं बघा. त्यामुळे ना थोडं सुकवलं ना तर पाणी जरा कमी उडतं, म्हणजे पाणी उडतच नाही ऑलमोस्ट, आणि छान असे ना क्रिस्पी पण होतात बरं का. आणि तेच बिर्याणीमधला तर मेन पार्ट असतो आपला, आणि त्यामुळे मी त्याला पहिलाच तयारी करून ठेवलेली सगळ्या गोष्टींची, कारण की पटकन असं आपल्याला करता येईल. आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आधी एवढं म्हणजे गडबडीमध्ये ना इतके कामं वाढतात ना, काय सांगायलाच नको. त्याबरोबर बघू शकता अद्रक लसणाची पण पेस्ट मी करून ठेवलेली होती. तर चिकन चांगलं वॉश करून घेतलेलं आहे मी. अर्धा किलो इतकं चिकन आहे, त्यामध्ये 2 ते 2.5 चम्मच मी हे टाकलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट. आणि त्याचबरोबर एका साईडला ना कांदा पण तळायला घेतलेला आहे. कांदा पण तळतोय तोपर्यंत आता आपण मॅरिनेशन करून ठेवूया चिकनला. तर दही टाकलेले आहे मी 1 वाटीभर. तर आपली जी मीडियम साईजची वाटी असते ना तेवढी वाटी टाकलेली आहे मी दही. मी तर सगळं अंदाजे टाकते, पण तुम्हाला मी सांगते मेजरमेंट. आणि त्यानंतर ना आता आपले जे बेसिक घरातले मसाले असतात ना, सगळे लाल चटणी पावडर 2 चम्मच टाकलेला आहे मी. हळद पावडर 1 चम्मच टाकलेला आहे, आपला जो पोहेचा असतो ना त्या ह्याच्यानी. आणि आपला घरातला जो गरम मसाला असतो ना, एसूर वगैरे, तो पण टाकलेला आहे 1 अर्धा चम्मच. धना पावडर टाकलेला आहे 2 चम्मच इतका. मीठ टाकलेला आहे. सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना बिर्याणी मसाला टाकायचा आहे आपल्याला. तर बिर्याणी मसाला ना एकदमच पुन्हा टाकायचं नाही. आता ही 15ची पुडी मिळते बघा लक्कीची. सॉरी काय प्रमोशन वगैरे नाही आहे, पण तुम्हाला मी सांगते आहे. आणि त्यानंतर ना सगळ्यात बेस्ट तर मला तो सुहानाचा आवडतो बिर्याणी मसाला, पण तो मला लगेच इथं अवेलेबल झाला नाही. जो भेटला तोच मी यूज केलेला आहे, पण तरी पण मस्त झालेला एकदम. तर आता हे बघा सगळं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे बिर्याणी मसाल्यामध्ये पण. आणि त्यातलं ना थोडासा मसाला मी ठेवलेला आहे, तो लास्टला आपल्याला मॅरिनेशन करायला लागेल त्यासाठी. तर आता इथं बघू शकता तुम्ही, मी आता सगळे मसाले टाकून ना मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला हे बघा, तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही 1-2 तास पहिला पण मॅरिनेशन करून ठेवू शकता. पण मी कसं केलं आहे ना, पहिला आपला कांदा वगैरे तळूस तर मी त्याला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता इथं बघू शकता तुम्ही, आपल्या चिकनवर ना मी मस्त असं लिंबू पिळणार आहे. 1 अर्धा लिंबू मस्त असा भरपूर रस होता त्याच्यात, आणि ते पिळून एका साईडला आता ठेवून देणार आहे. आणि तुमच्याकडनं कोळसा वगैरे असेल ना तर ह्याच टायमाला काय करायचं, आता हे आपण कांदा तळून टाकणार आहे, त्यामध्ये कांदा टाकायचा आणि पुदिना टाकायचा चिरून. आणि त्यानंतर ना त्याच्यावर ना कोळसा एकदम गरम करून ना त्याच्यावर ना तुपाची धार सोडायची, म्हणजे त्याला स्मोक द्यायचा. पण आता मला सध्या इथं काही जास्त अवेलेबल झालं नाही म्हणून मी काय केलं नाही जास्त तसं काय, पण साधीच केली पण मस्त झालेली बरं का. तर आता बाकीचा पण जो कांदा होता ना तो पण मी आता तळून घेत आहे लगेच. तर बघू शकता, आणि जो तळलेला होता ना तो मी आता त्या आपल्या मॅरिनेशनमध्ये टाकून दिलेला आहे बिर्याणीच्या. आणि त्यालाही आता व्यवस्थित मिक्स करणार आहे. आणि हे काय घरचाच आपला पुदिना होता, त्यालासुद्धा आता व्यवस्थित असं आता बारीक 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 कट करून घेणार आहे. आणि तो सुद्धा आपल्या चिकनमध्ये मिक्स करून घेणार आहे मी व्यवस्थित. तर आता बघू शकता तुम्ही, कोथिंबीर पण तुम्ही थोडी टाकू शकता. मी नाही टाकत कोथिंबीर, मी कोथिंबीर लास्टला थोडीफार टाकली तर टाकली, नाही तर नाही, पुदिनाच टाकत असते मी. तर हे बघा आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि त्याचबरोबर माझं किचनचं पण साफ, म्हणजे मी ना लगेच भांडी जे पण निघतात ना लगेच धुवून ठेवत असते, जेणेकरून आपल्याला जास्त नको लोड पडायला. आणि तिथं लक्ष देता देताना दूध कधी उतू गेलं ते मला कळालं पण नाही. मग आता पहिला ते दुधाचं पण पुसून घेत आहे. ते म्हणतात ना कामात काम अजून जास्त वाढत असतं. आणि ते दुधाचं उलटू गेलं की त्याचं तर वेगळंच एक कुटाणं असतं नाही का. मग ते सुद्धा व्यवस्थित असं आता मी पुसून वगैरे घेत आहे.
तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं मी पुसून घेतलेलं आहे आणि कांदा पण एका साईडला आता फ्राय होत आहे आपला. आणि कांदा आपला लगेच फ्राय झाला की त्यालासुद्धा आपण काय करायचं, थोडंसंच आपल्याला त्यातलं ठेवायचं आणि बाकीचा मी तो सगळं भाजीला टाकून देणार आहे. तर आता इथं बघू शकता मी आपलं बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे, त्याला वॉश करून ना फक्त एक 5 ते 10 मिनटंच ठेवलेलं आहे साईडला. म्हणजे मी जी कढईमध्ये कांदा तळला ना त्याच कढईमध्ये तर भातसुद्धा ठेवणार आहे. तर आता टोपामध्ये टोप धुवून घेतलेला मी, त्या टोपाला एकदा पहिला गरम करून घेत आहे, त्यातलं पाणी सुकून ना तोपर्यंत मग आपला जो खडा मसाला लागतो ना तो सगळा खडा मसाला घेतलेला आहे. खडा मसाल्यामध्ये काय नाही बघा, फक्त आणि फक्त दालचिनी आणि काळी मिरी, त्याबरोबर इलायची, तेजपत्ता, जिरं हे एवढाच मी मसाला घेतलेला आहे खडा मसाला. बाकी दुसरे पण असतात भरपूर, असे चक्रफूल एक घेतलेला आहे मी. तर असं जे आहे तेच घेतलेलं आहे, बाहेरून मी काय आणलं नव्हतं, घरात जे जे वस्तू आहेत त्यातच मी केलेली, पण बेस्ट झालेली एकदम. तर आता हे बघा हे सगळं टाकलेलं आहे आणि थोडं थोडं टाकलेलं आहे, बाकी थोडंसं मी भाजीला फोडणी देताना टाकणार आहे. तर आता मी जिरं पण टाकत आहे आपल्या चिकनमध्ये टाकताना, तर थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही टाकायचं. तर तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल त्याला जरा इग्नोर करा आणि माझ्याकडे लक्ष द्या. तर आता इथं बघू शकता कढईमधलं मी तेल काढून घेतलेलं आहे, त्यामध्ये फक्त आणि फक्त 1 ते 2 चम्मच तेल राहून दिलेलं आणि त्यामध्ये 3 ग्लास इतकं मी पाणी टाकलेलं आहे. आणि त्याला आता उकळूस तर आपल्याला वेट करायचं आहे. बाकी त्यात खडे मसाले पण टाकायचे आहे. तोपर्यंत आता मी भाताला चिकनला फोडणी द्यायची तयारी करत आहे. तर मी टोमॅटो 2-2.5 टमाटे घेतलेले, म्हणजे 2 अख्खे घेतलेले आणि 1 अर्धा घेतलेला फक्त. आणि ते सुद्धा त्यामध्ये ना व्यवस्थित असं फ्युरी करून घेतलेली, त्याची वाटून घेतलेलं. त्यानंतर त्यातनं परत 1 चम्मच इतकं मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. ते सुद्धा आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत शिजत नाही ना तोपर्यंत. तर आता तोपर्यंत इथं बघू शकता तुम्ही मी भातासाठी जे तयारी केलेली आहे ना, तर 1 लिंबूसुद्धा मी त्यात अर्धा पिळून टाकलेला आहे आणि 1 अख्खा सोबतच टाकलेला आहे. तर असं मी म्हणजे आपला भात कसा मोकळा होतो आणि छान लागतो नाही का, मस्त एकदम टेस्टी लागतो. त्यात पुदिना पण थोडा चिरून टाकलेला आहे मी, मिरच्या पण तुम्ही टाकू शकतात आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं, मला पण टाकायचं होतं, तर गडबडीमध्ये असं होत असतं बघा. तर एका साईडला आपलं चिकनचा आपला जो मसाला आहे ना टोमॅटो वगैरे ते सुद्धा छान असं शिजत आहे. तोपर्यंत मी तांदूळ व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि टोमॅटोची आपली जी ग्रेव्ही आहे ती थोडी शिजायला पाहिजे म्हणून त्यात पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि मीठ तुम्ही विचारपूर्वकच टाका, जास्तही टाकू नका. आणि भाताच्या ह्याच्यामध्ये पण 1 ते 1.5 चम्मच टाकलेलं आहे मीठ, कारण की आपल्याला ते पाणी गाळून घ्यायला लागतं. तर आता इथं बघू शकता मसाला आपला मस्त फ्राय होत आहे आणि मसाला फ्राय झाला छान, म्हणजे तेल त्याचं साईडला सुटलं. त्यानंतर ना आपल्याला टाकायचं आहे त्यात चिकन. तर आता वेट करूया आपण, तोपर्यंत आपलं बघू शकता आता पाणीला पण उकळी यायला सुरुवात होत आहे आणि आपली ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी शिजत आहे. ग्रेव्हीमध्ये मी वरनं काहीच मसाला टाकलेला नाही, आपल्याला डायरेक्ट आता चिकन टाकायचं आहे. तर आता इथं बघू शकता शिजतच आलेलं आहे ऑलमोस्ट. तर आता इथं बघू शकता तुम्ही झालेलं आहे आपलं. आणि त्यात मी 2 मिरच्या पण टाकलेल्या आहेत चिरून आणि बाकी थोडंसं अजून कांदा टाकलेला होता मी तळलेला. आणि आपलं जे पण मॅरिनेशन केलं ते सगळं टाकून द्यायचं आहे आता टोपामध्ये त्या. आणि त्यात तुम्ही ना थोडं तूप पण टाकू शकता, पण मी तेल ऑलरेडी भरपूर टाकलेलं त्यामुळे मी जास्त टाकलं नाही. आणि इथं बघा शकता तुम्ही कढईमध्ये सुद्धा पाणी आता गरम झालेलं आहे, उकळी येते. आता त्यातच मी तांदूळ पण टाकून देणार आहे. तर तांदूळ आपल्याला पूर्णपणे शिजवायचे नाही आहेत, अर्धे कुक झाले त्याच वेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आता एका साईडला आपलं चिकन शिजतंय आणि ते पण शिजतंय, दोन्हीकडे आपल्याला आता लक्ष द्यायचं आहे कंटिन्यू, नाहीतर थोडं पण आपलं दुर्लक्ष झाले की जळू शकतं. तर आता इथं बघू शकता तुम्ही मी मस्त असं आता मिक्स करून घेत आहे आणि एका साईडला चिकन पण हलवत आहे व्यवस्थित असं. आणि आपल्याला दही लावलेली असते त्यामुळे त्याला हलवावं लागतंच, नाहीतर मग दही फाटू पण शकते नाही का. आणि शक्यतो ना कमी आंबटवालीच घ्यायची दही,
जेणेकरून म्हणजे छान होते नाही का, क्रीमी टाईप होते आणि फाटतसुद्धा नाही. तर आता तुम्ही बघू शकता. तर आता झालेला आहे ऑलमोस्ट. आणि इथं पण बघू शकता तुम्ही, तांदूळ पण आपले शिजत आलेले आहेत आणि चिकनला सुद्धा मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. वास तर पूर्ण घरात असं दरवळत होता आणि इतका भारी वास येत होता ना, खूप म्हणजे खूपच. आणि मस्त असं मसाला पण आपला फ्राय झालेला आहे, तेलसुद्धा साईडला सुटलेलं आहे चिकनचं पण, आणि भातसुद्धा शिजलेला आहे. आणि माझं काय झालेलं नाही, तरी पण मी थोडंसं अजून टाकलेलं आहे मीठ बघा. नंतरनं मी टाकणार नाही आहे, आता हे लास्ट बार टाकलेलं आहे. आणि त्यानंतरनं व्यवस्थित असं झालं की आता इथं बघा आपलं एकदम परफेक्टली झालेलं आहे आता. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, लगेच तांदूळ जे आहेत ना चाळणीत काढून ठेवणार नाही आहे मी. तर आता इथं बघू शकता तुम्ही, तांदूळ असे तोडून बघायचे आहेत. हे बघा 2 तुकडे झाले की आता आपल्याला टाकायचे आहेत ते आता बिर्याणीमध्ये आपल्या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये. तसं तर मी 2 लेयर लावत असते, पण ते कसं आहे ना, आता अर्धा किलोचंच केलेलं होतं, जास्त काही केलं नव्हतं, कारण की दुसऱ्या दिवशी होती पौर्णिमा. त्यामुळे म्हणलं आजच्या दिवसच संपून द्यायचं आहे आणि सोमवार पण होता, त्यामुळे थोडीशीच केलेली मी. तर आता हे बघा डायरेक्ट मी ना कढाईमधून ना जाळीच्या आपल्या झाऱ्याने गाळून तांदूळ लगेच डायरेक्ट टाकून देत आहे त्यामध्ये. आणि त्याला चांगला असा आपल्याला आता दम द्यायचा आहे बरं का. हे सगळे तांदूळ असे व्यवस्थित एक लेअर सारखे टाकायचे आहेत आपल्याला. आणि अचानकमध्ये माझा मोबाईल म्हणजे फोन आला, त्यामुळे मला काय पूर्ण पुढचं शूट करता आलं नाही, पण हे लेअर लावून झालं ना तर ऑलमोस्ट माझी झालेली आहे. कारण की ना अचानकमध्ये फोन आला, त्यामुळे व्हिडिओ कट झालेला. तर मी दम लावलेला, दममध्ये फक्त आणि फक्त वरून ना कांदा वगैरे गार्निशन केलेलं आहे, ते तुम्हाला पुढं दाखवेलच मी. आणि त्यानंतर हे बघा असं पिठाला हे करून ठेवलेलं आहे, सेट करून ठेवलेलं आहे बघा. असं पिठाने ना कवर करून घेतलेली, वाफ नको यायला. आणि मस्त असं दम लावलेला आहे, तवा ठेवला आणि मग खाली गॅस स्लो आहे. तर असं करून ठेवलेलं आहे. आता कॉफी करून तर चला तुम्हाला बर्थडे बॉयशी भेटवते आता. ये मयू इथं. आता माझा मयंक झाला आहे 5 इयरचा पूर्ण ना. मयंक मोठा झाला तो आता. हां, आता काय करणार तू? केक काटा कुठ. तू खुद केक काटणार का? अशी गोष्ट आहे का? बरं, मयंक आता मोठा झाला. मयंकला सगळेजण विश करा ना. मयंकला बिर्याणी आवडते ना मयू? साधा. साधा. त्यातलं लेग पीस आवडते, लेग पीस ना मयंक? हा. झोपून उठलाय तो आत्ताच, म्हणूनच केलं. जाऊ दे म्हणलं, उद्या कसं पौर्णिमा पण असणार आहे आणि मम्मी पण काही जास्त दिवस राहणार नाही. मम्मी पण येते नाशिकवरनं, माहिती का तुम्हाला. आणि मयंकच्या बड्डेसाठी पण कोणतरी येणार नाही, पण मम्मी आहे म्हणून चला ठीक आहे म्हणूनच केलं. परत मग मम्मी काही जास्त दिवस राहणार नाही, उद्या तर पौर्णिमा आहे, मग काय करता पण येणार नाही आपल्याला. त्यामुळे मम्मी आजच करून टाकले. जाऊ दे म्हणलं, मयंक पण खातो, म्हणजे लेकरांना आवडतं नाही का बिर्याणी वगैरे, आवडीने खातात त्यामुळे. तर आता मी चला माझ्यासाठी कॉफी बनवून घेते. थोडं का ठेवायचं. कुठं ठेवला हा रिमोट? किती वर्ष झालं? 5 वर्ष झाला. आता 6वा वर्ष लागेल. ठीक आहे जरा काटा मम्मी. त्याला काटा मम्मी. हा, तू चालू कर फक्त. दाखव, तो रिमोट दाखव. गाणी लाव ना हॅपी बर्थडे. तेच लावला होता, काय माहिती लावलं होतं, बंद कोणी केलं ते? संपलं ती. ते संपलं म्हणून लगेच चेंज. कोणाचं नेट चालू काय माहिती, बंद पण झालं. चालू. थँक्यू बोल, थँक्यू. खायला काय नाही आणलं? गिफ्ट आणा. दादा आणणार आहे तुला आता gift. गिफ्टच मागायला सर्व.
बरं, मांडी घालून बस बाळा. राहू दे. झोपत आता तेव्हा शांत बाई. झोपलाय तर आता दुपारी आज. खाली येऊन घरात आमच्या व्यायाम करतो. हा. काय उड्या मारतो ना तर काय हे? शीर्षासन भारी करतो. लय भारी करतो तो शीर्षासन. हॅपी बर्थडे. थँक्यू बोल. बोल. 5 जण बरोबर होतात. हे काय धर गिफ्ट. त्या फोटो काढते. गिफ्ट धर. थँक्यू मग. अरे हे. थँक्यू बोल मयांक. थँक्यू. दीदीने गाडी आणली हा, दीदीने. सायली दीदीने गाडी आणली. कुठे गेली दीदी? आली नाही खाली. प्रॉब्लेम काय होतंय त्याला? चाल. काय? हा बोलवा ना. काय होतंय? बोले बर्थडे रे. जा बोल. बोलू. आवडते. दीदीला बोल. मोकळी होती. काय नाही आमच्या इथं चालतं सगळं घेऊन. बोल. साई दीदीला बोल की बोल. हाय. हॅपी बर्थडे मयंक. सांग दीदी बोलेले. बोलले जा सांग. थँक्यू बोल ना मयू. काकीने बोलले सांग. मम्मी कर. हा. तर दे चॉकलेट त्याला. दीदी त्याला मामा कॅडबरी नाही आणलं आणल्या? पण. डाळा. पप्पा पण कोणी? आले. डाळा. नाही नाही नाही. तर नुसती पुढं दे. चहा भेटते. Connect करा बरं. हे ना दात खराब होतात ना म्हणून आणलेले चॉकलेट. सकाळी इथे बसलेला असतो बिस्किट आणि अरे दूध, 2 काही 2 दूध. किटकॅट आम्हाला एकदा परत आमचं रिटर्न. मयू मयू. आज गेला, आराला कुठे connect काढलेली केलं. तरी. श्रीशू कुठे गेलीस? खाली बोलवायला गेली. आमची काय येऊन- आडा ये बघ. लवकर मला ये. नाही जाणार. मयांक इकडं बघ. मी नाही करणार. हे बघ बघ. मयू. माहिती आहे तुला. मयांक इकडं बघ. हा आलंय. ए सायली आली की नको अन्नला देऊ अन्नला देऊ का? घे मयांक घे. ए, घे. नाही आवडत तुला? मग काय आवडतं? ये ना ये आतमध्ये ये. कुठे बिस्किट आहे हे बघ. बुद्धी बिस्किट आहे. रोज तर खातच बसतो त्यांच्या घरात गेलं तर. सायली दीदीला नाही बोलायला. हॅपी बर्थडे कर त्याला. हा. ईशा थँक्यू बोल मयंक. आपल्या सायली दीदीला नाही बोलायला. अरे ती नाही येत. ये सानिक. चला 5 जण झालेलेच आहेत तसं पण. 5 हा. ठीक. तर आता तुम्हाला जेवढा क्राऊड दिसतोय ना तो फक्त आणि फक्त सगळे बाहेरचे आहेत. फक्त मम्मी आम्हीच आहे घरातले. पण इतकं भारी वाटत होतं ना खरंच. खूप छान आपलेपणा वाटत होता खरंच बाबा. खूप छान वाटलं आणि बड्डे पण खूप छान झाला. मला ना असं वाटलं पण नव्हतं इतकं छान असा बड्डे होईल मयंकचा. आम्ही साधा सिम्पलच केलेला आणि मला ती मेणबत्ती जाळायला खूप भीती वाटत होती. शेवटी मी ह्यांना म्हणलं तुम्हीच जाळा बाबा मला भीती वाटते म्हणून नाही का. ते एकदम कधी कधी ना फुटतं नाही ते का त्यासाठी मग त्यांनाच सांगितलेलं मी आणि मस्त झालेलं आहे. बाप का? बोल ना पुढं. बोल मी गॉड ब्लेस यू. बोल ना. तर आता त्यानंतर ना आता मी बिर्याणी काढत आहे. बरोबर म्हणजे 2 ते 3 तासानंतर मी खोललेला आहे आणि इतका छान असा स्मोक आलेला ना खरं सांगते खूपच. आणि हे बघा मस्त मी त्यावर ना कलर, कांदा तळलेला, पुदिना हे सगळं टाकलेलं आणि मी खालीसुद्धा रुमाल किंवा त्यांना देत आहे. म्हणलं चला मस्त नाही का त्यांना सगळ्यांना शेअर करून खायला पाहिलं आणि म्हणून मी जे त्यांना दिलेलं टेस्टसाठी पण आणि त्यांनाही आवडलेली मस्त झालेली एकदम. तर आता तुम्ही बघूच शकता. बघून तुम्हाला कळालंच असेल कशी झाली आणि कशी नाही. आणि मी त्याला 4ही बाजून पीठ लावल्यामुळे मस्त असं झालेलं बाइंडिंग पण.
तर आता इथं मी केक उरलेला, त्यानंतर मी कपडे वगैरे चेंज केले त्यांना देऊन आल्यानंतर ना. सगळ्यात पहिलं तरी पसारा इतका झालेला ना, इतका छोटा बड्डे करून सुद्धा घरात इतका पसारा झालता ना, खूप म्हणजे खूपच. मग तो आवरण्यासाठी पहिला आपलं गाऊन घालणं खूप गरजेचं आहे, कारण की साडीमध्ये तर काय कामं होत नसतात बघा. त्यानंतर ना केक काढून ठेवला, बाकी थोडासा मी वरी माझ्यासाठी खायला ठेवलेला होता आणि मस्त होता, केकसुद्धा छान होता. आणि भरपूर म्हणजे मयंकला बघता बघता कधी 5 वर्ष झालं कळालंसुद्धा नाही. लहानाचे मोठे लेकरं कधी होतात ना, खरंच कळत नाही आपल्याला. आता तो 5 वर्षाचा पूर्ण होऊन 6वा लागला त्याला, म्हणजे बघा खूप छान आहे नाही का. आणि हे मम्मीने येताना स्वीट वगैरे घेऊन आलेली. आणि त्यानंतर ना आता मी केक खात आहे. तुम्ही पण घ्या माझ्यासोबत, तुमच्यासोबत पण मी शेअर करत आहे. तर मस्त झाला बघा बड्डे, एकदम छान झालेला आहे. मला वाटलं नव्हतं तसं झालेलं आहे, एवढी अपेक्षा पण नव्हती की असं असं होईल, एवढे जण येतील म्हणून, पण आले. खरंच खूप छान आहेत आजूबाजूचे लोकंसुद्धा, मस्त आहे. तर आता इथं बघू शकता नंतर ना बिर्याणी वगैरे सगळं संपवलेली बघू शकता तुम्ही, काहीच ठेवलेलं नाही आहे. आणि त्यानंतर ना किचन क्लीन केलं, सगळं झालं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी.